हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपण गावी चाललो आहे. तर दिवा स्टेशनला आम्ही आलो आहे 5-5:30 वाजता आलो आहे. तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि पाठीमागे माझ्या बघा सावंतवाडी गाडी आहे. तर ती गाडी कशी जरा फुल आहे. तर आता जादा गाडी गणपतीसाठी सोडलेली 7:15ची गाडी आहे चिपळूण. त्या गाडीचा आम्ही वेट करतो आहे. आणि चला तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघा. गाडी एकदम फुल भरली आहे बघा. आणि आता आम्ही इकडे बसलो आहे प्लॅटफॉर्मवरती. आता ती 7:15ची गाडी आहे चिपळूण, जादा गाडी आहे ती. त्या गाडीत आम्ही जाणार आहोत. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय फ्रेंड्स, तर बघा अशी ही चिपळूण गाडी आहे. ही जादा गाडी आहे, म्हणजे गणपतीसाठी स्पेशल गाडी सोडलेली आहे. ही एक गाडी चिपळूण गाडी आहे. दिवा 6:15ची गाडी आहे. आणि खूप गर्दी होती, पण त्यामानाने आम्हाला मस्त बसायला भेटले. आणि हे बघा अशा सीट आहे. वसई विरार जाणाऱ्या ट्रेन कशा असतात तशी ही ट्रेन आहे मस्त. आणि सगळ्यांना मस्त बसायला भेटलंय. सगळे एकदम कम्फर्टेबल बसलेले आहेत. आणि इकडे ह्या ट्रेनमध्ये ना वॉशरूम सुद्धा आहे. हा हे बघा. बाय. कसं वाटतंय ट्रेनमध्ये सांगा. हाय फ्रेंड्स, आणि खूपच बरं वाटतं एकदम ट्रेनमध्ये बघा. आणि गावाला जायचं फिलिंग्स तर काय सांगू तुम्हाला, खूपच आनंद होतो आहे. 1 वर्षानंतर गावी चालली आहे माहेरी माझ्या कोकणात, ते पण. आणि हे बघा मम्मी वगैरे बघ खायची सुरुवात झाली आता. फ्रेंड्स, तर बघा माणगाव स्टेशनला आपण पोहोचलो आहे. आणि हे बघा किती छान निसर्ग आहे. हाय, इकडे बघा मस्त गाडी निघाली आहे. फ्रेंड्स, तर बघा माणगाव पासून ना आपण असं स्पेशल हे सीटर केलेले आहेत. गावाला जायला जे सीटर असतात ना, हे सीटर आहे ते. तर ते केलेलं आहे सीटर आपल्या डायरेक्ट जेटीजवळ, म्हणजे होडीजवळ जाणार. हा उतरल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा आम्ही अशी बसलोय सगळेजण. वळणाचा रस्ता आहे हे बघा. पहिल्या दीदीला लागला, मग तुला लागली. हाय फ्रेंड्स, तर बघा आम्ही आमच्या गावी पोहोचलोय. आणि हा बघा आमच्या गावचा समुद्र किती छान असं दिसतोय. आपण सकाळी निघालेलो घरातून सावंतवाडी नाही सॉरी चिपळूण गाडीला निघालेलो आपण 7:15च्या. पण थोडं उतरल्यावरती आपल्याला दुसरी गाडी गावाकडे यायला भेटायला थोडा वेळ झाला, त्याच्यामुळे उशीर झाला आपल्याला इथे पोचायला. आत्ता वाजलेत बघा दुपारचे 2:45 झालेत. आणि हे बघा जे त्या साईडला डोंगर दिसतो ना, तिकडे माझं गाव आहे. आणि ह्या समुद्रातून आता होडी पण तिकडेच गेली आहे त्या साईडला. बघा हा जो गाव दिसतोय ना, तो माझं गाव आहे त्या साईडला. आता आपण तिकडे जायचं आहे आपल्याला. आता तिथनं तिकडे ना म्हणजे आमच्या इकडनं जी मोठी होडी जाते त्याला आम्ही जंगल जेटी बोलतो. तर ती जेटी तिकडे गेली आहे त्या साईडला, आता इकडे येईल. हाय फ्रेंड्स, तर बघा आम्ही आता पोहोचलोय आमच्या गावी. आणि खूप मस्त वाटतं एकदम येऊन गावाला. 1 वर्षानंतर येतो गावाला. काय करणार, मुंबईला आपल्याला सुट्टी भेटत नाही. खोटं नाही हो, खरंच सांगते. खोटं नाही बोलत बघा, खोटं नाही सांगत आहे, खरंच सांगते. आपल्याला 1 वर्षभर तरी सुट्टी भेटत नाही. आपण मुंबईवरनं येतो 1 वर्षानंतर गावाला. आणि आपलं गावच तसा भारी आहे येण्यासारखं आणि आठवणीत राहण्यासारखं आपलं गाव आहे. तर मुलींना कसं वाटतंय गावाला येऊन? एकदम भारी. आणि आभाळ बघा, तुम्हाला आभाळ दाखवते बघा. आज आभाळ पण किती मस्त आहे, खूपच छान. कोकणची छेडवा हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची छेडवा हो नाकवा, हिच्या गोवाला. बघा छोटीशी बोट, ही फायबरची बोट आहे. अरे पण डबल डेक्कनची ही जेटी.
आता वर चाललोय आपण शेड्यांनी चढून. हाय हॅलो. बघा कसं छान. इथे छोटंसं कॅन्टीन आहे इथे. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा माझं गाव तुम्हाला कसा वाटला. माझ्या गावाचं नाव ना बानकोट गाव आहे. कारण इकडे ना बानकोट किल्ला आहे त्या साईडला. दाखवेल मला वेळ भेटला तर जायला. बानकोट किल्ला त्या साईडला आहे आमचा. आणि तिकडे ना त्या डोंगराच्या वरती नाही जाणार ना. हा जो डोंगर दिसतो ना तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्यावरती आमच्या गावदेवीचं मंदिर आहे. ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि जो हा गाव आहे हा माझा गाव आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे जेठीमध्ये बसून. पण नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि नक्की तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा माझा गाव कसा आहे. श्रीवर्धन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर श्रीवर्धनमधलं हे माझं बानकोट गाव आहे. श्रीवर्धन रायगडात पडतं फ्रेंड्स, पण माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यात पडतं. रत्नागिरी जिल्ह्यातलं बानकोट गाव आहे आमचं. शिवाजी महाराजांनी 52वा किल्ला जिंकलेला म्हणून आमच्या गावाचं नाव बानकोट गाव आहे. इथे किल्ला आहे म्हणून 52वा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा, म्हणून बानकोट असं गाव आहे आमचं. सुंदर गाव आहे. हाय फ्रेंड्स, तर जेटी बघा चालू झाली आहे आणि चाललो आहे आपण आपल्या गावाला. गावी पोचली आहे आणि खूप ऊन लागतंय आणि ना चालत चालत चाललोय आता घरी. हे आमच्या गावात ना मस्जिद आहे. मस्जिद इकडे बघा अशी मस्जिद आहे. बघा माझं गाव किती छान आहे. आता जाऊया आता मला पण. हाय फ्रेंड्स, तर बघा घरी आलो आम्ही. आमच्या घरी पोहोचतोय. आमचं घर थोडी वर आहे टेकडीवर नाही आहे एवढं, पण थोडं अशा पायऱ्या चढाव्या लागतात वरती. हे बघा तिकडं घुसलं. तर बघा फ्रेंड्स घरी पोचलो आम्ही. हाय फ्रेंड्स, तर बघा आमच्या घराच्या मागे कसं हे बघा अशी झाडी आहे खूप. आणि हे जाळे आहेत आमचे माशांचे. माझा भाऊ खेकडी पकडायला जातो ना मोठा, तेव्हा हे जाळे वापरतो. हे बघा असं हे घराच्या पाठी झाडी आहेत खूप. मग नंतर जावा देवा. हे बघा फ्रेंड्स आपल्या घरचा गणपती बघा. हे बघा 2 गणपती आहेत आमच्या घरी. म्हणजे हे आमच्या मोठ्या बाबांचा गणपती आहे. तिकडे आमचं पाठीमागे जुनं घर आहे ना, ते तिकडचा हा गणपती आहे. आणि इकडे आमच्या काकीचा गणपती आहे बघा. आणि ही वहिनी आमची. जो दादा ढोलकी वाजवत होता ना त्याची बायको आहे ही. हां बघा स्वतःच्या तोंडानेच बोलते येडी बायको. हे बघा हे असं बेडरूम आहे. इकडे एक बेडरूम आहे आणि हे इकडे किचन आहे. हे बघा असं किचन आहे. टॉयलेट बाथरूम आणि हे किचन. असं गावचं घर आहे आमचं. इकडे फ्रीज आहे. आणि इकडे बघा पाठीमागे असा हा दरवाजा आहे. हा पाठचा दरवाजा खोलला ना की इकडे बघा. तर फ्रेंड्स इकडे बघा तुम्हाला किती छान सीन दिसेल. आमच्या घराच्या पाठीमागूनच अशी झाडातून म्हणजे तुम्हाला आवाज पण येत असेल. नदी वाहते वरतून, डोंगरातून येतं पाणी असं. हे बघा तुम्हाला थोडं दिसत असेल. झाडं थोडी पडली आहेत, वाढली आहेत. माझ्या वडिलांचे भाऊ आहेत, दिसत आहेत का? तर ते आवाज देत आहेत मला. तिकडे त्यांचं घर आहे. माझ्या वडिलांच्या पाठीमागचे भाऊ म्हणजे 4 नंबरचा भाऊ आहे त्यांचा, तो तिकडे राहतो. त्यांचं घर तिकडे आहे. आणि हे बघा कसं मस्त वाहतंय नदी. आणि असं जंगल आहे आमच्या घराच्या पाठीमागे. इथे खूप मोठी नदी वाहते पण ते दिसत नाही. तर हा बघा माझ्या मामाचा घरचा गणपती आहे. तर सगळ्यांनी बघा गणपतीचं दर्शन पण घ्या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. दिगंबरचा लग्न होऊ द्या. नको भाऊ इथं बघ. हाय फ्रेंड्स, तर बघा हा मम्मीच्या घरचा गणपती आहे. हे मम्मीचं घर आहे आणि ही मम्मीची भाऊजाई आहे.
आणि तुम्हाला तिचे भाऊ दाखवते, थांबा. बघा मम्मीची भाऊजाई आहे ही, आणि ही तिचे मुलं आहेत. हे 2 मुलं आहेत, म्हणजे मम्मीचे भाचे आहेत. आणि इकडं बघा त्यांची बहीण आहे, ती हसते आहे नाही बोललाय तरी. ही बघा, आणि हा भाव आहे बारका, आणि हा दिगंबर, त्याला पोरगी बघा, लवकर लग्न लावायचं आहे. आणि ही परी कॅमेऱ्यात बघा. आणि हा आमचा मामा आहे, मामा बारीक आहे आणि भाची जाडी झाली आहे. आणि तो मामा आहे, त्याला पोरगी बघा, कुरगावची पण चालेल ना? हा चालणार आहे. तर हे बघा आमच्या मम्मीचं माहेरचं घर आहे. हे मम्मीची आई आहे. हाय फ्रेंड्स, तर बघा ह्यांच्या खिडकीतनं काय मस्त व्ह्यू दिसतोय. खूपच छान असा व्ह्यू येतोय. हे बघा, म्हणजे आपण मुंबईला असे करोडोचे फ्लॅट घेतो ना, त्याच्यात पण असे व्ह्यू भेटत नाही. हे बघा खूपच छान, मस्तच. फ्रेंड्स, तर बघा आमचे शेजारी, म्हणजे आमच्या जुन्या घरी आमचं म्हणजे घर होतं जुनं, तिथले शेजारी आहेत आमचे. त्यांचा गणपती आहे. आमचा गेल्या वर्षीचा जसा गणपती होता ना, तसा सेम गणपती आहे बघा. आपल्या लुकमध्ये, कोळी लुकमध्ये गणपती आहे. हे बघा समोसे पण होते, उद्या वौसे आहेत. या 3 बहिणी आहेत आणि त्यांचा एक भाऊ आहे, तो पण दाखवते तुम्हाला नंतर. आणि ही आमची लता आजी. हाय कर, हाय बघा, हाय. हा गणपती बाप्पा त्यांचा आहे. हा, आणि हे काका आहेत बघा. हाय फ्रेंड्स, तर हे आपल्या गावातलं दत्तगुरूंचं मंदिर आहे, दत्त माऊलीचं मंदिर आहे आपल्या इथेच. आपल्या दत्त जयंती साजरी होते बघा. हे दत्त मंदिर आहे. हे चला. आणि इकडे बघा आमचं म्हणजे कार्यक्रम, दत्त मंदिरातलं काही कार्यक्रम असलं ना, तर इकडे ह्या सभागृहामध्ये जेवणं वगैरे बनतात. हे अशी जेवणं वगैरे बनतात. आणि आमच्या मंडळाचं नाव आहे दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ. आणि इकडे बघा, ह्याला आम्ही पटांगण बोलतो, म्हणजे इकडे ह्या पटांगणात सगळं वाळत घालता येतं. आणि ही आमच्या मामाची पोरगी आहे, तनू. आता ओटी लागली आहे, भरती होती मगाशी दुपारी मी दाखवलं तेव्हा. आता ओटी आहे आणि सूर्यास्त पण व्हायची वेळ झालेली आहे आता. तर अशा प्रकारे आमचं गाव आहे. हाय फ्रेंड्स, तर बघा आपल्या गावी अशा पद्धतीने गौरी आणतात. फ्रेंड्स, तर बघा आपल्या मंदिरातली आता चंद्रोदय मंडळातली म्हणजे गौर आणायला चाललोय आपण सगळ्याजणी. हे बघा आता तिकडच्या मंदिरातली गौर आली, गणेश मंदिरातली. आता दत्त मंदिरातली म्हणजे आपल्या मंदिरातली गौर आणायला चाललोय. हाय फ्रेंड्स, तर बघा चाललोय गौरीला आणायला. हे गौरी धर ना, पाटणा तुम्ही दोघी चालताय ना? हा येतोय, ठेवा नंतर करू येऊ एवढं व्हिडिओ काय ग.
आई आई इकडे वा. मम्मी